मग ते सर्वसामान्यांनी कसं ओळखायचं की खरं पनीर कोणते, कारण आता बाजारात जे मिळतंय लोक बघा, सर्रास विक्री मुळात घेत. काय आहे की तुम्ही जर विकत घ्यायला गेला ना तर दुर्दैव असं होतं की आपण वाचत नाही. माझी ग्राहकांना एक विनंती आहे की प्रत्येक प्रोडक्टच्या मागे, लेबलच्या मागे इन्ग्रेडियंट लिस्ट लिहिलेली असते. ती जरी वाचलं ना तरी तुमचा 99% प्रश्न सुटलेला आहे. आणि त्याच्यावरती क्लिअर असतं जे ब्रँड्स आहेत ते फसवत नाही. आपण स्वतःला फसवतोय, ग्राहकाच्या चुकीमुळे तो फसवून घेतला जातोय. त्याच्यावर क्लिअर लिहिलेलं असतं. अॅनालॉग चीज ज्या गोष्टींमध्ये आहे ना, रादर अॅनालॉग चीज जिथं विकलं जातं त्याच्यामागे क्लिअर लिहिलेलं असतं की याच्यामध्ये पाम ऑइल आहे किंवा व्हेजिटेबल ऑइल आहे, व्हेजिटेबल फॅट्स आहे किंवा सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅट्स आहेत, असं क्लिअर मेन्शन असतं. आणि जर पनीर असेल तर पनीरमध्ये फक्त मिल्क सॉलिड्स एवढंच लिहिलेलं असतं. हे साधे ते आणि मिल्क सॉलिड्स अँड ऍसिड्स असे दोनच पदार्थ असतात. पण जर मग ते शरीरासाठी घातक आहे तर मग त्याच्यावरती बंदीची मागणी का नाही करत आहे? आणि कसं आहे माहिती आहे का, घातक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यावर घातक येते. बर. प्रमाणात अॅनालॉग चीज खाल्लं तर ते घातक नाही आहे. आणि अॅनालॉग चीजला केंद्राने परवानगी दिलेली आहे, पण ती परवानगी सबस्टिट्यूट म्हणून दिलेली आहे. दुर्दैव असं आहे की ते मेन प्रोडक्ट म्हणून विकत चाललेलं आहे. तर याच्यावरती कंट्रोल आला पाहिजे. मधल्या काळामध्ये माझे कमिशनर साहेबांशी चर्चा झाली, मुंडे साहेबांशी, आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की हे प्रोडक्टच बॅन करायचं. आमची साईड बाय साईड तो प्रयोग चालू आहे. ओके, त्याला काही लिमिटेशन्स आहेत. भविष्यात तसं होऊ शकतं का की होऊ शकतं, पण कसं आहे की त्याला काही अनेक मर्यादा आहेत. बरं. म्हणजे तुम्ही अॅनालॉग चीज सांगून अॅनालॉग चीज विकू शकता, पण पनीर म्हणून अॅनालॉग चीज विकू शकता नाही. हे मिस ब्रँडिंग आहे. मी ज्यावेळेस वेळोवेळी सभागृहात प्रश्न उठवला होता, आता मी मागे सांगायचो की गुटखा बंदी झाली पाहिजे, माझा तोही प्रश्न होता सभागृहामध्ये, मला वेड्यात काढलं होतं आमच्या अनेक सहकार्याने की हे शक्य नाही. पण आता पाहतोय आपण कारवाई झाल्या तर ते शक्य आहे. माझं एकदम ठाम मत आहे की हा समाज कायद्याने चालत नाही, हा कायद्याच्या भीतीने चालतो. आणि कायदा हा आपला सक्षम आहे, पण तो सक्षम हे दाखवणंही तेवढंच गरजेचं सक्षम आहे. अधिकारी असणं पण गरजेचं असं वाटतं का? 100%. अधिकारी, कोणताही अधिकारी असू द्या, त्याने आपल्या अधिकारांचा 100% वापर केला की तो सक्षमच असतो. त्यामुळे अधिकाऱ्याने त्याच्या अधिकारांचा 100% वापर केला पाहिजे या मताचा. तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने कारभार हाती घेतलेला आहे, अनेक ठिकाणी पनीर आणि खवा गायबच झालाय. ते कसं होतं, हा काय म्हणतो याला सगळ्याला ना, हा इमिजिएट इफेक्ट म्हणला जातो. बरोबर. इमिजिएट इफेक्ट होतो. हो. तू काय एखादा नवीन अधिकारी जिल्ह्यामध्ये आला, तालुक्यामध्ये आला, तो आला की लगेच गुन्हेगारी काही दिवस थांबते. मी पोलिसांबाबतीत बोलतोय, कारण हा इमिजिएट इफेक्ट असतो. बरोबर. पण एकदा मोडस ऑपरेंडी लक्षात आली ना, गुन्हेगार खूप म्हणजे कायद्याच्या पुढे गुन्हेगार असतात. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही त्याच्यावरही घातक आहे. हे वाट पाहतात की कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की हे थांबलंय, हे आता पर्याय शोधतात, वाटा शोधतात. अजून काही दिवसांनी परत चालू होऊ शकतं. त्यामुळे ह्याला सातत्य महत्वाचं आहे. हे जर सातत्य असंच राहिलं ना तर ह्यांना, गुन्हेगारीला आणि गुन्हेगारांना कुठेतरी आळा बसेल. कारण गुन्हेगार आणि गुन्हेगारी दोन प्रकार वेगळे आहेत. गुन्हेगार जो ठरून करतो, आणि गुन्हेगारी म्हणजे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारी ही जी मंडळी आहेत किंवा जे घडून आणणारे आहेत, ते ऍक्च्युअल मध्ये पुढे नसतात, पण हे सगळं घडून आणतात. अॅनालॉग चीज विकणारे ठराविकच लोक असतील, पण त्यांना विकायला प्रवृत्त करणं, त्यांना प्रोडक्ट अवेलेबल करून देणं, अशी मोठी टोळी असते याच्या मागे. त्यामुळे असं काही नाहीये. हा आळा जो बसलेला आहे हा कंटिन्यू होणं गरजेचं आहे. पण मग याला टेम्पररी इफेक्ट जो आहे हा लॉंग टर्म इफेक्ट झाला. हे प्रशासनच कारणीभूत वाटतं का तुम्हाला की या गोष्टीला आळा घालण्यामध्ये ते कुठेतरी कमी प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रशासनाला आपण दोषी नाही धरू शकत. आपण सुद्धा सर्वसामान्य जनता आहे. मला सांगा, जर तुम्ही हा क्लिअर फॅक्टर घेतला की तुम्हाला डुप्लिकेट खायचंच नाही, डुप्लिकेट विकतच घ्यायचं नाही, बरोबर, तो अवेलेबल का होईल? चूक ही एकट्या प्रशासनाची नाही, चूक एकट्या सरकारची नाही, चूक ही आपल्या सगळ्यांची, जनतेची चूक आहे. आपल्याला स्वस्तात पाहिजे ना. बरोबर. तुम्हाला मला सगळी गोष्ट स्वस्तात पाहिजे. आज आपण स्वस्तामध्ये सगळं खातो आणि नंतर मग दवाखान्यात म्हणा इतर ठिकाणी जाऊन पैसे खर्च करतो. म्हणजे एक जुनी म्हण आहे, फुकट काहीही नसतं. ह्या जगात काहीच फुकट नाहीये. तुम्ही आज किंमत नाही मोजली तर उद्या मोजावी लागते. तुम्ही आज हे आर्टिफिशियल गोष्टी खाल्ल्या, आर्टिफिशियल कलर खाल्ले, आर्टिफिशियल वस्तू खाल्ल्या, घातक गोष्टी खाल्ल्या, आज स्वस्त वाटतं, आज चवचव काय म्हणणार ते चटकदार गोष्टी असतात, बरोबर, चमचमीत असतं, खायला चांगलं वाटतं, पण ह्याचे परिणाम पुढे जाऊन होतात पुढे आपल्याला. त्यामुळे फुकट कोणतीही गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची किंमत ही मोजावी लागते. किंमत मोजण्याची पद्धत वेगवेगळी असते.